देवाची पूजा नाही झाली हे खिचडी बनवते. हा घाम. तर सगळ्या रिलेटिव्ह ना, अरे शिट, सगळी फॅमिली चाललोय बाहेर जेवायला. कारण की तर आज आहे श्रावण सोमवार, म्हणून माझी क्यूटची मम्मी आमच्या सगळ्यांसाठी बनवते खिचडी. त्यासाठी ती आता शेंगदाणे भाजते. मम्मी, तुला श्रावण सोमवारवर काय बोलायचं का? कसं वाटतंय? काय वाटतंय? चांगलं वाटतंय. 3-4 वर्षात पहिल्यांदा उपास करायला लागले. कधी उपास सोमवारचा करत नव्हते, पण ह्यावेळी करायचंय. खूप बरं वाटतंय, खूप छान असते. काय छान वाटते, सवय नसते. पण मी पण आज फर्स्ट टाइम म्हणजे लहानपणी मी पकडायचे, मला बंद केलेलं कारण की मला भूक झालेली नाही. बट आता परत चालू करते. तर आज मुंबई मधला माझा पहिला श्रावण सोमवार असेल आणि मी खूप एक्सायटेड आहे. मला बघायचं की मी तो नीट निभावू शकते की नाही शकत. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. आता मी तुम्हाला आमच्या घरचं वातावरण दाखवते. सकाळचे 7:30 वाजलेत आणि आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि मी तुम्हाला दाखवते काय काय चाललंय. सगळ्यात आधी तर माझी मोनू इथे बसले, त्यानंतर हे सगळं पांघरून आहे तसं पडलंय. देवाची पूजा नाही झाली आणि माझी मम्मी पहिल्यांदा हे खिचडी बनवते. त्यानंतर पाणी तापतंय आंघोळीसाठी. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये अनेक भक्त वाळणारे कपडे परिधान करतात. हा ओंकार. काही धार्मिक मान्यतांनुसार स्वतःचे पांढरे कपडे ओंकार आतमध्ये झोपलाय. तर आमच्या घरी सगळं हे असं चाललंय. अजून 7:30 वाजले, देवाची पूजा ही नाही झालेली आहे. आता करते माझी मम्मी एक एक गोष्टी. मम्मीला माझ्या असं सणावाराचं खूप असं हे येतं, भक्तिभाव येतो. तर दर काय पण असेल असं फंक्शन तर पहिली पूजा करते. का काय माहिती, म्हणजे करायला हवी बट दररोज नाही करत. जेव्हा फंक्शन असेल तेव्हाच नाही. अलग ही स्वॅग आहे उसका, अलग ही स्वॅग. तर आता वाजलेत सकाळचे 8 आणि मी आले मॉर्निंग वॉकला आणि मला खूप भारी वाटतं. मी दररोजच येते तशी, पण आज खूप भारी वाटतंय कारण आज माझा उपवास पण असणार आहे आणि इथे थोडासा पाऊस चालू झालाय आणि माझं ऑफिसही आहे आज 9 वाजता. तर मला पटपट आवरून जायचंय. मी दररोज गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ जाते, ते लांब आहे थोडं, पण आज मी नाही जाऊ शकणार कारण मला आज लेट होतंय. सो पटपट आवरते आणि घरी जाते आणि आवरते आणि मग ऑफिसला जाते. सो यू स्टे ट्यून्ड टिल द एंड. Do like, share and subscribe and don't forget to comment. तर आता मी घरी आले आणि हा घाम. I did it. आता मला खूप वेळ होणार आहे ऑफिसला जायला कारण हा आत्ता उठला. आत्ता हा उठला. आता तो आंघोळीला जाईल, टाइमपास करेल, मग आम्हाला सोडेल. बट द ग्लो म्हणजे घाम आहे हा ऍक्च्युली. बट ठीक आहे, खूप छान चालून आले मी आज. ओंकार, चालायला गेलेले मी. फोटोसाठी पाया पडायचं. खोटारडा यार, ह्याच्या आधी पाय पडले. तर मी आज रेडी झाले आणि आज आहे श्रावण सोमवार, पहिला श्रावण सोमवार आणि आज आम्ही सगळ्यांनीच उपवास पकडला. आईला श्रावण सोमवार बद्दल सांगा. पहिला श्रावण सोमवार आहे.
कहाणी आहे का काय श्रावण सोमवार? आता कुठं वाचायला तुला जे माहित आहे ते सांग. आज नागपंचमी पण आहे, तर सगळ्या रिलेटिव्ह ना अरे शिट नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. संपलाच की प्रसाद द्यायला पाहिजे का नाही नागपंचमीचा. हो, काय नको बस. म्हणजे ह्याला म्हणायचंय की मी नाग आहे आणि हा मला दूध पाजणार म्हणून तो ग्लास देतो. तेव्हा काय स्वतःच नाग आहे. नागाचं दूध संपलेलं आहे ते असं तरी नाही. तर आम्ही काल गुलाबजाम पण केले, कारण की आज गोड काहीतरी हवं म्हणून. ओमकार तुला काय बोलायचंय? आज नागपंचमी, आज तुझा दिवस आहे. आज माझा नाही, आज तुला दिवस पंचमीचा. ओमकार यार, तुझा दिवस, तुझा आपण सेलिब्रेट करू. बायकाचा दिवस आहे. हो. हे काय याचा दिवस आहे आज. तुला तुम्हाला तरी वाटतं का तुला की मी नागिन आहे? ह्याला वाटतं की मी नागिन आहे. मी नाही. तर आता आम्ही सगळे रेडी झालोय आणि मला ऑफिसला जायचं आणि ऑफिसला जायला खूप वेळ पण होतोय. तर पटपट आता आम्ही तयार होऊ आणि ऑफिसला जाऊ आणि संध्याकाळी भेटू. आशीर्वाद द्यायला. आशीर्वाद देते. हा, चल. आणि मम्मी आहे. मम्मी आज कसं वाटतंय? मस्त वाटते. आज पूजा झाली, मस्त पहिला दिवस आहे सोमवारचा, मुंबई मधला श्रावणचा. बघा पूर्ण दिवस असा जातो. आणि आज नागपंचमी आहे, त्यात कसं वाटतंय? हॅपी वाटते. आता जायचं कामाला, ड्युटी सुरू झाली आता. आणि आज आमच्या घरी हे पण लागलं सगळं. काय म्हणते? नाही. केले. चला काय म्हणतो? चला चला. काय म्हणनीस? काय नाही आहे नागपंचमी. बाबूच. श्रावण सोमवार काही नाही. श्रावण सोमवारचं काय नाही, उठलं की सुटलं फूड खात बसते. फिश खाल्ली असते. तुझं तुझ्या अंगाला सगळे तिचे केस चिटकतील. चिटकावलीच घेते. बघ आता माझ्या अंगावर टाकलास. आम्ही चाललोय ऑफिसला आणि मला खूप 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 जास्त वेळ झालाय ह्या माणसामुळे. पण ठीक आहे. हो वाटतं काय तुला? हो हो हो. त्याच्यामुळेच वेळ होतो दररोज. माणसं guys. Shut up. Let's go. ए मम्मी बरं. आता आम्ही आलोय चहा ब्रेक साठी, मी आणि ही सोनाली. तर आम्ही आता पटपट चहा पिऊ आणि जाऊ, कारण आमच्याकडे जास्त ब्रेक नाहीये. सो चांगला चालला आतापर्यंत आमचा श्रावण सोमवार पहिला. आता बघू घरी जाऊन काय जेवायला भेटतंय. लेट्स सी. बाय. सोनाली आज पहिला श्रावण सोमवार कसा गेला काय वाटतं? ट्रैवल, पेपर वर्क, KYC और बहुत सारे यूजफुल फीचर्स जो है बस एक ऐप पे दो। तो वेट किस बात का? आज ही डाउनलोड करें माय LIC ऐप और अपने LIC एक्सपीरियंस को बनाइए और भी स्मार्ट करें। LIC हर पल आपके साथ। छान वाटलं, छान वाटलं. मला सुद्धा पहिल्यांदा उपवास करू. मंदिरात जाऊन आलीस सकाळी? आता गेला चांगला गेला. आता मी गेल्यावर जाणार. निगेटिव्ह. आता मी गेल्यावर जाईन अँड देन वी विल सी. तर आता मी माझ्या घरी आले आणि आम्ही आता थोड्या गप्पा गोष्टी करतोय. आता आम्ही थोड्या वेळात कुठेतरी बाहेर पण जाणार आहे. तर ते कुठे जाणार आहे हे बघण्यासाठी हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला समजेल. आणि इथे माझी मम्मी. हाय हाय. तिची मेहंदी बघा, मेहंदी. आणि मम्मीनी पण आज उपवास पकडला. तर कसं वाटतंय आता? कसं वाटतंय मला खूप छान वाटते आणि खूप चांगला दिवस गेला माझ्या ऑफिसमध्ये. आज एम्प्लॉय नव्हते, मॅडम नव्हते, कोण नव्हतं. निवांत दिवस गेला आज माझा. पण आज एकदम फास्ट गेला दिवस. तुमचा दिवस कसा गेला? तुमची मेहंदी दाखवा की. मेहंदी दाखवा.
गायची मेहंदी आहे. ताईला पण दाखवले हा. दाखव मेहंदी तुम्ही दाखवली ती म्हणाली आम्ही मेहंदीच काढलेली आताच काढणं त्यांचं हे नाही का? हा. परत मी म्हणजे काय व्हायला ना काढाच अंड्या पण काढल्या पाहिजे हम्म. असं दोघींचं. तुमचं हात करा असं. इकडं घे. हे दोघींचे हातच नाईस. आणि हा ओंकार तर नुसता फोन मध्येच असतोय. ओंकार इथं फॅमिली टाइम चाललाय, सगळ्यांशी बोल, गप्पा मार. तिला भूक लागली ते आपण जेवायला. टाइमपास करायला. तर आता वाजलेत 9:30 आणि मी आणि आमची सगळी फॅमिली चाललोय बाहेर जेवायला, कारण की आज स्पेशल श्रावण सोमवार आहे. उपवास आहे सगळ्यांचा तो सोडायला, आणि ऑब्व्हियसली ओमकारची मम्मी पण आली आहे त्यासाठी. आणि माझी मम्मी बघा फक्त जेवायला जायला इतकी छान तयार झाली, लाईक. आणि मम्मीची मेहंदी दाखव. येस. तर आता आम्हाला ना खूप जास्त वेळ होतोय आणि आम्ही एक खूप छान ठिकाणी चाललोय जे मुंबईमध्ये आहे आणि तिथे खूप 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 फेमस आहे. मी तुम्हाला जाऊन दाखवते तिथली स्पेशालिटी. तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट कमेंट. लगेचच जाऊयात आणि भेटूयात. बाय बाय. तर आता आम्ही आलोय काठियावाडी, कृष्णामाई काठियावाडी म्हणून एक आहे, तिथे आलोय. तिथे खूप छान जेवण भेटतं, प्युअर व्हेज आहे आणि खूप 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 सुंदर. मी तुम्हाला आतमध्ये जाऊन आणि दाखवते. जा तुम्ही सगळेजण. तुम्हाला मी इथली स्पेशालिटी दाखवते, खूप फेमस आहे. दिस इज कॉम्प्लिमेंटरी, लाईक एवढे 12 प्रकारची लोणची आणि मुरंबा, 9 आहे ते 9 आहे 12 नाहीये. आणि ह्याच्यासोबत अजून कॉम्प्लिमेंटरी गोष्टी खूप भेटतो, तर तुम्हालाच समजेल. ओंकार कसं वाटतं इकडे येऊन? कसं वाटतं इथे येऊन? ओंकारचं हे फेवरेट हॉटेल आहे. मम्मी तुला कसं वाटतंय? खूप छान वाटली. मी इथं दुसऱ्यांदा आले. खूप छान हॉटेल आहे. खूप मस्त आहे. तुला जेवण इथलं तुला सगळ्यात चांगलं काय वाटतंय? तुला सगळ्यात थंड आहे. लोणचं. हे वाला. आता गुजरातचं सांगते मी इकडं. म्हणजे गुजरातला ना, मी गुजरातची आहे. म्हणजे गुजरात एक माणूस आहे चिंडा घेऊन ते 50 रुपये एवढं चिंडा देतात. आम्ही लई खास स्पेशलिस्ट आहे गुजराती लोकांची चिंडा. पण एक पण गुजराती डिश नाही बनवली, खायचंच नाही. आई बघ कशी बघते. तुम्ही लोणचं घेऊ का? सो गाईज, आता वाजलेत रात्रीचे लिटरली 12-1. सगळेजण झोपलेत आणि मी एकटीच जागी आहे. आणि मी आता पटकन हा व्लॉग एंड करते. सो दॅट्स इट फॉर द डे. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट कमेंट. आजचा माझा दिवस खूप 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 छान गेला देवाच्या कृपेने. तुम्ही पण असे उपवास करा, छान छान मस्त स्पिरिच्युअल व्हा, भारी वाटेल थोडंसं. आणि येस, दॅट्स इट फॉर द डे. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट कमेंट. हा माझ्या मागे हा ओंकार आहे, काहीतरी फालतू करतोय.